पाचोड गटाची जागा यंदा सर्वसाधारण पुरुष असल्याने या ठिकाणी शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे तर आमदार विलास भुमरे यांचे चुलत बंधू पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांना उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जात आहे। तर पाचोड गणाची जागा सर्वसाधारण महिला असल्याने येथे इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असल्याने पाचोड गणात उमेदवारी देताना खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे यांची मोठी डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे। दावरवाडी गटातील यंदा वडजी हे गाव पाचोड गटात आणि गणात असल्याने येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पंचायत समिती उमेदवारी मिळावी यासाठी हालचाली सुरू आहे। यापूर्वी पाचोड गटातून जिल्हा परिषदेत विलास भुमरे आणि गणातून पंचायत समितीसाठी कृष्णा भुमरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते। मात्र यावेळी खासदार संदीपान भुमरे यांनी महायुतीमधून छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकले असल्याने येथे त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना संधी मिळाली। ते पैठण विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने आणि मताधिक्याने जिंकून आले। यामुळे जिल्हा परिषदेत पाचोड गटाची जागा ही शिवराज भुमरे यांना मिळणार असल्याचं निश्चित आहे। मात्र पंचायत समितीसाठी पाचोड गणातून उमेदवार जुन्या जाणत्या नेत्यांना पुन्हा संधी मिळणार की नव्या चेहऱ्यांना पसंती दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सध्या पाचोड गणात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत। शिवसेनेकडून पाचोडमधून सोसायटी चेअरमन जिजा पंच भुमरे हे आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावत आहे। तर उपसरपंच शिवाजी भालशिंगे यांच्याकडून पत्नी अश्विनी भालसिंगे, मुरमा येथून सरपंच उषा दिनकर मापारी, वडजीतून सरपंच अलका भाऊसाहेब गोजरे या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे। परंतु या इच्छुकांपैकी खासदार भुमरे कोणाच्या डोक्यावर हात ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल किंवा खासदार भुमरे दुसऱ्यांना संधी देता का याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे। सध्या गावोगावी उमेदवारांच्या चर्चांना उधाण आले असून अजूनही पुलाखालून बरेच पाणी व्हायचं असल्याने कोणत्या गटाकडून आणि कोणत्या पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरेल हे निश्चित व्हायचं आहे। सिद्धार्थ मगर, एमसेन न्यूज, पाचोड, छत्रपती संभाजीनगर।